नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा अपूर्णांकामध्ये हा प्रश्न आहे ना फार डोकेदुखी वाटतो. कारण अंश बघा, छेद बघा आणि ऑप्शनमध्ये उत्तरच नसतं. आपण भरपूर काय काय प्रक्रिया करून बघतो पण उत्तर निघत नाही. पण याची एक सोपी ट्रिक सांगू का? की बघा किती सोपी आहे, तुम्ही एका सेकंदात उत्तर काढाल. 2/7 मध्ये किती वेळा 2/7 मिळवावेत म्हणजे उत्तर 2 येईल. आता हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागू शकतात, किंवा जर तुम्ही या टेक्निकने काढलं तर अगदी काही सेकंदामध्ये उत्तर निघेल. तर बघा इथे काय करायचं असतं आपल्याला, की जे उत्तर आहे ना, उत्तर किती येईल? 2 येईल. ठीक आहे. तर जे उत्तर असतं, उत्तराला भागिले अंश करायचं आहे आणि गुणिले छेद करायचं आहे. ठीक आहे. हे जर केलं तर तुमचं उत्तर निघणार आहे. ठीक आहे. किंवा याला -1 केलं तरीसुद्धा निघू शकतं. डायरेक्ट केला तरी पण निघेल. तर बघा उत्तर किती आहे? 2 आहे. अंश किती आहे याचा? अंश पण 2 आहे. भागिले 2 गुणिले छेद किती आहे? 7 आहे. -1 करायचं. याला भागल्यानंतर उत्तर आलं 1. त्यानंतर इथं 7 × 7 आणि -1 म्हणजे 6. ही झाली पूर्वापार चालत आलेली पद्धत. ज्यानं बघा ही पहिली स्टेप किंवा ही पहिली स्टेप, ही दुसरी आणि ही तिसरी. एवढं सगळं करण्यापेक्षा बघा ना, 2/7 मध्ये 2/7 मिळवल्यास उत्तर 2 यायला पाहिजे. मग फक्त जो काही छेद असेल ना त्याला -1 करायचा फक्त. 2/7 पण सेम नंबर पाहिजे, तर छेद समान पाहिजेत. इथं 2/7 मध्ये 2/7 किती वेळा म्हटले, मग फक्त 7 मधून छेद जो असेल ना त्याच्यातून 1 मायनस करा, तुमचं उत्तर निघून जाईल. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने करू शकता. काही वेळेला ही ऑप्शनमध्ये नसतं, तो त्यावेळेला मात्र तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची. म्हणजे पहिलं तुमचं उत्तर किती येईल ते लिहायचं आहे, भागाकारात अंश घ्यायचा आहे आणि गुणाकारात छेद घ्यायचा आहे, -1 करायचं आहे. याच्यावरून सुद्धा तुम्हाला उत्तर येईल. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तर बघा 1/6 मध्ये 1/6 किती वेळा मिळवल्यास उत्तर 1 येईल. उत्तर 1 येण्यासाठी आपल्याला 1/6 मधून 1/6 किती वेळा वजा करावे लागतील किंवा मिळवावे लागतील, ॲड करावे लागतील. मग ह्याच्या सांगितलेल्या ट्रिकनुसार जो छेद आहे त्याच्यातून 1 मायनस केला तर आपलं उत्तर निघणार आहे ऑप्शन नंबर 2. बघा आपण काहीही सॉल्व केलं नाही तरीसुद्धा आपलं उत्तर निघालं. या टेक्निकचा तुम्हाला फायदा होतो आहे की नाही, काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवते. स्क्रीनशॉट मारून घ्या, बुकमधले एक्झाम्पल आहेत आणि सॉल्व करून नक्की मला पाठवा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर निघत नसेल तरी आपण सॉल्व करून देण्याचा प्रयत्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद. इथे काही प्रश्न आहेत बघा, त्यातला हा पहिला प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेला आहे. दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा सेम याच पद्धतीने आहे. उत्तर भागिले आपल्याला अंश करायचे, गुणिले छेद करायचे. ज्यावेळेला उत्तर निघत नाही पटकन त्यावेळेला ही टेक्निक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घेतला असेल. या पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला अजूनही भरपूर दिले जातील. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.